चलो इकडे एकदा परत एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यापासून सांगतोय, प्लस रेकॉर्डेड का करतोय तुम्हाला पाहता येतील नंतर अपलोड केल्याच्या नंतर, म्हणून तुमच्यासाठी परत घेतोय. तर हा तुमचा फर्स्ट चॅप्टर एसीएनचा. याच्यामध्ये आपण टोटली जेवढे रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह प्लस राहिलेले असतील सगळे एकदा आपण आताच शिकवले. परत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून परत सांगतोय जेणेकरून तुम्हाला परत स्टडीला फायदा होईल त्या गोष्टी. ठीक आहे, परत एकदा बघा, परत रिवाइज करतोय. खूप महत्त्वाचं आहे, 15 ते 20 मार्कांच्यावर कव्हर होतील कॅटेगरीज तुमची. का हे कळलं तर पुढचं सेकंड चॅप्टर पण आरेल पॅरलल किंवा जो पॅरलल सर्किट आहे तो लगेच क्लिअर होऊन जाईल. काही चेंज नाही, काही चेंज आहे ते पण सांगतो. परत पहा, रेझिस्टिव्ह मध्ये काय होतं तुम्हाला सांगा, व्होल्टेज आणि करंट कसा असतो, इम्पेडन्स असतो. रेझिस्टिव्ह मध्ये व्होल्टेज आणि करंट कसा असतो, इम्पेडन्स. ही काय करते त्याची, ही जी आहे त्याला काय म्हणतात आम्हाला व्हेक्टर डायग्राम. पेपर मध्ये लिहिताना व्यवस्थितपणे असा प्रश्न आल्यानंतर कुठलाही येऊ द्या, काळजी करायची. सगळ्यात पहिले सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर त्याचं स्टेटमेंट लिहायचं किंवा इन केस ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट व्होल्टेज अँड करंट इन फेज विथ ईच अदर. लिहिलं, त्याचं खाली लिहायचं तो व्हेक्टर डायग्राम. रेफरन्सला कोण आहे, I. इथे कोण घेतलं, V. इक्वेशन घेताना V sin ओमेगा t आणि I is equal to Im sin ओमेगा t. इक्वेशन टाकून असं खाली लिहायचं, त्याच्या खाली काय करायची, वेव्हफॉर्म नाव टाकायचं. वेव्हफॉर्म करताना I आणि त्याच्या इन फेज आहे म्हणजे फेज डिफरन्स किती त्या ठिकाणचा 0. त्यामुळे व्होल्टेज आणि करंट इथे किती आहे, टाइम पिरियड t, V R I pi 2 pi. आणि रेझिस्टिव्ह मध्ये करंट काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर करंट काढण्याचा फॉर्म्युला आहे I is equal to V by R. करेक्ट. नाव सेकंड मध्ये आपण प्युअरली इंडक्टिव्ह मध्ये काय होतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्युअरली इंडक्टिव्ह मध्ये करंट हा लॅग होतो आणि व्होल्टेज लीड होतं. दोन्ही वाक्य लिहू शकता आपण. काय केले, व्होल्टेज लीड करंट ॲट एन अँगल 90 डिग्री. तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना काय काळजी करायची, इन केस ऑफ प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट व्होल्टेज लीड्स करंट ॲट एन अँगल 90 डिग्री. लागलीच कोण करायची, व्हेक्टर डायग्राम. रेफरन्सला कोण घ्यायचंय, I. V 90 डिग्रीनं लीड केलाय. खाली इक्वेशन रेफरन्सला कोण आहे, I, म्हणून I is equal to Im sin ओमेगा t. लीड व्हॅल्यू म्हणून इथे घेतलं आपण प्लस किती नावाला आहे, 90. ओके, करेक्ट आहे. याच्यानंतर पुढे पहा, सेम रेफरन्सला I घेतला, लीड व्हॅल्यू म्हणजे 90 ना. पुढे इथं काढताना कोणती काळजी घ्यायची, हे पूर्ण 180, त्याच्या किती झाले 90. तर इथून 90 इथून 90 तेवढ्या त्याच्यामध्ये शेवटपर्यंत काढलं पाहिजे. काही मुलं सुरुवात बरोबर करतात आणि शेवट काय करतात, सोबत जोडतात. ही काळजी व्यवस्थितपणे क्लिअर करायचं आहे. त्याच्यानंतर सेम या ठिकाणी करंट काढण्याचा फॉर्म्युला I is equal to V by L नाही, I is equal to V by XL. आणि XL म्हणजे इंडक्टिव्ह रिअॅक्टन्स. XL चा फॉर्म्युला 2 pi L. करेक्ट आहे. नाव नेक्स्ट प्युअरली कॅपॅसिटिव्ह. कॅपॅसिटिव्ह मध्ये काय होतं तुम्हाला सांगा, आता करंट लीड होतो किंवा व्होल्टेज किती नव्हती, एक्झॅक्ट 90. रेफरन्सला कोण घेतला, I. व्होल्टेज काय झालं, लॅग ॲट एन अँगल 90. I is equal to Im sin ओमेगा t, V is equal to Vm sin ओमेगा t minus 90. का, तर लॅग व्हायला. वेक्टर डायग्राम व्यवस्थित पहा, रेफरन्स नंतर लॅग 90. ठीक आहे. नंतर डायरेक्ट इक्वेशनच्या बाबतीमध्ये परत तीच गोष्ट. करंटचं इक्वेशन काय मला सांगा, I is equal to V by XC. इक्वेशन काय, I is equal to V by XC. आणि XC is equal to काय फॉर्म्युला, 1 by 2 pi FC. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, C म्हणजे कॅपॅसिटन्स. प्रॉब्लेम करताना C ची व्हॅल्यू मायक्रो मध्ये असते, 10 to the power -6 घ्यायचं. इथं मिली मध्ये 10 to the power -3 असतं. या पण गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायच्या आहेत. ठीक आहे. नाव इथे काय झाले, RLC. याच्यानंतर पाहायचं आपल्याला RL सिरीज. R आणि L चं कॉम्बिनेशन झाल्याच्या नंतर काय होतं, रेझिस्टिव्ह मध्ये इन फेज असतं, इंडक्टिव्ह मध्ये व्होल्टेज लीड होतं. मग याच्यामध्ये पण व्होल्टेज लीडच होतं, पण तिथे एक्झॅक्ट 90 व्हायचं. एक्झॅक्ट किती व्हायचं, 90. इथे एक्झॅक्ट 90 होणार नाही, इथे होणार लेस दॅन 90. बघा, व्होल्टेज लीड्स करंट ॲट एन अँगल थीटा आणि थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. याच्यावर थेरी म्हणजे अपेक्षित आहे किंवा प्रॉब्लेम पण अपेक्षित आहे. लिहिताना काय करतात, इन केस ऑफ RL सिरीज सर्किट व्होल्टेज लीड्स करंट ॲट एन अँगल थीटा and theta is less than 90 degree. करेक्ट. नाव सेम ह्याची वेक्टर डायग्राम बघा, इथं I घेतला, रेझिस्टिव्ह वालं इन फेज, इंडक्टिव्ह वालं लीड किती ना 90 ना. आणि या दोघांचं जर रिझल्टंट काढलास तर किती भेटतं, V काय होतोय, लीडच होतोय, पण मग कुठं होता 90 ना. आता कुठे लेस द्यान. ओके. कधी कधी 2 मार्काला तुम्हाला याचा इम्पेडन्स ट्रायंगल म्हणून ड्रॉ करायला लागतं. कोणता ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल.
इथे कोण आहे आर, इथे कोण आहे एक्सएल, इथे रिझल्टंट कोण आहे झेड. इम्पेडन्स ट्रायंगल म्हणून तुम्हाला कधी कधी एक्झामला म्हणतात, तर हा त्याचा काय बाळांनो इम्पेडन्स ट्रायंगल आहे. आणि सेम व्होल्टेज लीड होते फिगर काढताना रेफरन्सला आय कंपल्सरी, आणि लीड घेताना इथे 90 आहे, 90 पेक्षा कमी करायचं, त्यामुळे अंतर घेताना व्यवस्थितपणे काळजीपूर्वक करायचं आहे. पेपर चेकरला समजेल अशा प्रकारे व्यवस्थित लिहायचं आहे. सेम या ठिकाणी करंटचा फॉर्म्युला विचार केलास तर I इज इक्वल टू काय V बाय Z. V बाय काय Z. Z म्हणजे इम्पेडन्स, Z म्हणजे काय इम्पेडन्स. Z चा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL चा स्क्वेअर, R स्क्वेअर प्लस XL चा स्क्वेअर. इथपर्यंत काय अडचण आहे नाही. नाउ नेक्स्ट शेवटचं कोणतं आहे RC, याच्या उलट RC. कॅपॅसिटी मध्ये काय होतं हे बघायचं. कॅपॅसिटी मध्ये काय होतं बघा, व्होल्टेज लॅग होते, इथे पण व्होल्टेज लॅगच होते. इथे किती होते एक्झॅक्ट 90, इथे किती होते लेस दॅन 90. करेक्ट. नाउ रेफरन्स I VR VC, रिझल्टंट काढलाय V ॲट एन अँगल थीटा. आणि परत इथे तुम्ही ऍडजस्ट एकच ठिकाणी एकच स्क्रीन आपल्याला पूर्ण ऍडजस्ट करायचे, म्हणून मी छोटे छोटे फिगर काढलेले आहे. आणि इथे परत V, इथे परत सांगतोय मी ही अँगल किती आहे 90 लेस दॅन करायचं, म्हणून 90 पेक्षा कमी किती घ्या. आणि शेवटी काही मुले जोडतात, जोडायचं नाही, हे आणि हे दोघं अंतर इथे जेवढं अंतर आहे तेवढं इथे अंतर मेंटेन करायचं आहे, आणि तेवढंच अंतर इथे पण मेंटेन करायचं. काही मुलं काय करतात, हे असं करतात आणि इथे बघा असं जोडतात, असं शेवटी जोडायचं नाही, असं असं भरपूर मुलं जोडतात, असं जोडायचं नाही, ही काळजी घ्यायची. आणि 90 वगैरे हे लक्षात येतं तुम्हाला, 90 पेक्षा कमी वगैरे तेवढे तर तुम्ही सेकंड इयरचे आहे तेवढं तुम्हाला कळलं पाहिजे. पहा हा याचा इम्पेडन्स ट्रायंगल आणि हा याचा इम्पेडन्स ट्रायंगल, का खालची सेंटर बाजूवाली एक C R आणि Z. आता सेम याचा I चा फॉर्म्युला काय तर V बाय Z, Z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XC. कन्फ्यूज होईल म्हणून इथं परत लिहिलंय रेझिस्टन्स युनिट ओहम, XL म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स युनिट ओहम, XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स युनिट ओहमच, आणि Z चे युनिट सुद्धा ओहमच. ही टोटल थेरी केला तर अपेक्षित माझ्या माहितीने तुम्हाला 3 प्रश्न तरी पेपर लिहायचे होते अपेक्षित आहे, एक प्रॉब्लेम आणि 2 थेरी. आणि ज्या अर्थी तुम्हाला RL सिरीज आणि RC सिरीज दोन गोष्टी क्लिअर झाल्या, त्या मुलांना RL पॅरलल आणि RC पॅरलल लगेच क्लिअर होते. काय म्हणलं कळलं का, ज्या मुलांना RC सिरीज आणि RL पॅरलल दोन गोष्टी कळतील, RC सिरीज आणि RL सिरीज दोन गोष्टी कळतील, त्या मुलांना RL पॅरलल आणि RC पॅरलल लगेच क्लिअर होते. का क्लिअर होते ती सांगतो मी लगेच, इकडे लक्ष द्या. इथं रेफरन्सला कोण घेतलंय I. तुम्ही म्हणता सर आयच का घेतलं V का नाही घेतलं, बरोबर आहे, आयच का घेतलं V का नाही घेतलं. तर तुम्हाला याचं उदाहरण डायरेक्टली तुम्हाला याच्यावरती फोटो काढा, ठीक आहे. तर या गोष्टीमध्ये हे का घेतलंय किंवा कशामुळे घेतलंय याचं तुम्हाला डायरेक्टली याचं कंपेअर इकडे सांगतो लगेच, RL पॅरलल आणि RC पॅरलल क्लिअर होईल. तुम्हाला फर्स्ट 2 चॅप्टर एकत्र करून शिकवतोय, महत्त्वाची सगळी गोष्टी प्रॉपरली कव्हर करतोय, ठीक आहे. चालतंय, इथपर्यंत काय अडचण आहे का सांगा तुम्हाला नाही. आता या गोष्टीमध्ये मला काय सांगायचे, 1 मिनिट फक्त लक्ष द्या, कारण माझं फॉर्म्युले तेच आहे, कन्सेप्ट तेच आहे, फिगर मध्ये चेंज होणार आहे. फिगर म्हणजे वेव्हफॉर्म आणि वेक्टर डायग्राम, फिगर मध्ये थोडंसं चेंज. तो काय होणार आहे तो फक्त एकदा इकडे काळजीपूर्वक लक्ष सगळ्यांनी द्यायचं आहे. आता पहा इथं कोण आहे RL सिरीज, इथं कोण आहे RC सिरीज. इथं बघा आता परत दोघात फरक बघा, हे आहे RL पॅरलल बघा. आता RL पॅरलल मध्ये नेमकं होतंय काय हे पाहायचे. फिगर तर काढता येईल ना, ही सिरीज मध्ये लावली ती कुठे लावायची पॅरलल मध्ये. म्हणजे हे बघा इथं R आणि इथं L कुठे लावले पॅरलल मध्ये, आणि खाली आपण त्याला सप्लाय दिला AC व्होल्टेज V करंट I. इथं कोण आहे R, इथं कोण आहे L. लक्षात ठेवू ही सिरीज मध्ये होते म्हणून कोण सेम होता करंट सेम होता. ती दोघं कशी आहेत पॅरलल मध्ये, आणि पॅरलल मध्ये सेम काय असतं व्होल्टेज. काय सेम असतं व्होल्टेज. फिगर मध्ये चेंज काय होणार फक्त आणि फक्त या ठिकाणी जे तू करंटला सेम रेफरन्सला घेतलंस तुला इथे रेफरन्सला कोणाला घ्यावं लागेल व्होल्टेजला. आता इथे व्होल्टेज लीड व्हायला आहे, तिथं पण व्होल्टेज लीडच होणार आहे. कोण लीड होणार आहे व्होल्टेज, इथं पण लीड व्होल्टेज झालं तरी व्होल्टेज लीडच होणार आहे. पण रेफरन्सला इथे कोण घेतलाय I, इथं कोण घ्यायचं तुला V. V's काय घ्यायचं आहे पॅरलल मध्ये सेम कोण आहे व्होल्टेज, सिरीज मध्ये सेम कोण आहे करंट. ओके इकडे बघ बघा इथे कोणता करंट आहे IR, इथे कोणता आहे IL. सांग मला रेझिस्टिव्ह मध्ये करंट काय होत होतं
इनफेज असतो. इंडक्टिव्ह मध्ये करंट काय होतो? लॅग होतो. व्होल्टेज लीड होता. करंट लॅग होतो याचा अर्थ कुठे काढा मी? खाली. आयन करंट इकडे एक परपेंडिक्युलर, इकडे एक परपेंडिक्युलर. इथं कोण भेटला तुला? आय ॲट एन अँगल थीटा. इथं पण व्होल्टेज वरच आहे म्हणजे व्होल्टेज लीडच होईल आणि करंट काय होईल? हे वाक्य कॉपी पेस्ट जर केलं तरी काही चुकणार नाही. व्होल्टेज काय होईल? लीडच. व्होल्टेज वरच आहे ना. फक्त फिगर कडे बघून सांगायचं झालं तर फक्त काय सांगायचंय? करंट कुणाला? ॲट एन अँगल थीटा. थीटा इज लेस दॅन किती? 90. तर दोन्ही वाक्यात फरक आहे काही? काहीच. फिगर मध्ये फरक आहे आणि ह्या फिगर मध्ये फरक आहे. का फरक केलाय मी सांग? रेफरन्सला कोण घेतलंय? मी. अहो काय केलं तुम्हाला सांगतो. अहो काय अशी फिगर आहे? कशी फिगर आहे? अशीच आहे. त्याला फक्त अशी घेतली. लक्षात आलं का? म्हणजे काय? इकडे पहा. फिगर कशी आहे? अशी. करेक्ट. हे कोण आहे? आय. हे कोण आहे? व्ही. बघा वर कोण आहे? व्ही. इथं कोण आहे? आता काय केलं? असं केलंय. नको इथं. ओके. वर कोण आहे? व्ही. खाली कोण आहे? आय. फिगर मध्ये चेंज आहे काय? ही फिगर आहे त्याच्याच फक्त खाली ढकललंय. खाली ढकलल्याचा अर्थ काय? रेफरन्सला कोण घेतोय आपण? जे सेम आहे ते. मग इथे रेफरन्सला कोण होता? आय. इथं कोणाला? व्ही. काही चेंज आहे का? पण इथं तुम्ही जर चेंज केला तर पेपर चेक विचार करेल, मार्क द्यायचे का नाही त्या गोष्टीमध्ये. सिरियल मध्ये सेम कोण आहे? आय. पॅरलल मध्ये सेम कोण आहे? व्ही. रेफरन्सला कोण घ्यावं तुला? व्हीच. आता इथली फिगर वेक्टर डायग्राम काढताना सॉरी वेव्हफॉर्म काढताना रेफरन्सला कोण आहे? रेफरन्सला कोण तुझं? व्ही. हा रेफरन्सला कोण आहे तुझा आता? व्ही. आणि करंट काय आलाय? लॅग. आणि लेस दॅन 90. डार्क वाला कोण आहे इथं? व्ही. इथं कोण आहे? आय. करेक्ट आहे मला? अँगल 0. इथं कोण आहे? पाय. इथं 2 पाय. इथं कोण तुझं? थीटा. आणि इक्वेशन लिहिताना रेफरन्सला कोण आहे? व्ही. म्हणजे व्ही इज इक्वल टू Vm sin ओमेगा टी आणि I इज इक्वल टू Im sin ओमेगा टी मायनस थीटा 99 मायनस थीटा आणि थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. करेक्ट. मग मला सगळ्यात 4 मार्कला हा प्रश्न येणार आहे. मग तुला 4 मार्क कुठे डिस्ट्रीब्युशन? फिगर 1 मार्क. किंवा काय टाकलंस? 2 मार्क. ही वेक्टर डायग्राम टाकलीस 3 मार्क. मी टाकलीस 4. ऍडिशनल तू इक्वेशन टाकलास 5. पेपर चेकरला मार्क कट करायचे असेल कुठे मला नाही. एवढं सिस्टमॅटिक तुम्ही लिहा. सर्किट डायग्राम नाव टाकायचं. टाकलेस लगेच लिहायचं. इन केस ऑफ RL पॅरलल सर्किट करंट लॅग्स व्होल्टेज ॲट एन अँगल थीटा अँड थीटा इज लेस दॅन 90. लगेच त्याच्या खाली काय टाकायचं? वेक्टर डायग्राम फिगर करायची. त्याच्या खाली इक्वेशन नाव टाकायचे, हे लिहायचे आणि त्याच्या खाली वेव्हफॉर्म नाव टाकायचे, वेव्हफॉर्म करायचे. एवढे सिस्टमॅटिक जर तुम्ही पेपर चेकरला दिला तर पेपर चेकरला मग तुम्हाला वाटतं डिसिजन असा विषय तो तुम्हाला आउट ऑफच देऊ शकतो. फक्त प्रॉपरली काळजीपूर्वक करायचं. काय अडचण इथपर्यंत नाही. आता तुम्हाला RC पॅरलल चारा देऊ शकला बरोबर आहे का? मग सांगा RC पॅरलल मध्ये काय? फास्ट. चलो इथं कोण आहे? R. तिथं कोण आहे? C. आणि खाली कोण आला आपण? व्होल्टेज. C R I V I C I R. आता इथे काय होईल मला सांगा. इथे परत सांगायचं करंट लीड्स राईट. करंट लीड्स कुणाला? व्होल्टेज ॲट एन अँगल थीटा. थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. करेक्ट आहे. नाव समज परत रेफरन्सला कोण आहे? व्होल्टेज. बघा इथलं कोणतं? रेझिस्टिव्हचा करंट. इथं कोणतं करंट? IC. परपेंडिक्युलर जोडलं इथं करंट कोणता भेटला? I. इथं अँगल थीटा. कळतंय? इक्वेशन सांग मला पटकन. V is equal to Vm sin omega t. I is equal to Im sin omega t plus theta. करेक्ट बाळा. चलो वेक्टर डायग्राम काढायची, सॉरी वेव्हफॉर्म काढायची. रेफरन्सला V I लीड बोलले की पुढे काढायचा. पुढे म्हणलं की 90 वगैरे इथे पुढे ऍडजस्टमेंट व्यवस्थित पाहिजे मला. ठीक आहे. शेवटचं सांगितले त्या प्रकारचं घरी घ्यायची शिकवायलोय का शिकवायलोय रिव्हिजन आहे. सरळ पूर्ण करायचे. 2 दिवसात पेपर आहे आणि ऑलरेडी डिटेल डीप मध्ये सगळं शिकून झालेलं आहे. ऍज रिव्हिजन तुम्हाला प्रॉपरली गोष्टी कळायला फास्ट घेत आहे. आणि परत म्हणतात सर करंटच्या फॉर्म्युला राहिले की तर याचा बी करंटचा फॉर्म्युला काय? I is equal to V by Z. इथला पण करंटचा फॉर्म्युला V by Z. आणि सेम Z is equal to square root of R square plus XL. याची फॉर्म्युला कुठेच बदल नाही. फक्त इथं वाक्यामध्ये थोडंफार बदल आहे, फिगर मध्ये बदल नाही. तुम्हाला सरळ ट्रायंगल इम्पेडन्स ट्रायंगल काढा की किंवा आहे या इकडेच. इथं कोणाला वाळा R
हे कोण आहे एक्स सी, हे कोण आहे झेड. इथला काढायचा चल काढताय. इथं कोण आहे आर थांबई चल कुठं काढायचंय खालच्या बाजूला. चल सांगा काय येईल आर झेड एक्स. इथं काढायचा अँगल थिटा, इथे अँगल द्यायचा थिटा. समजलं का सगळं तुम्हाला? हे कोणतं भेटलं RL पॅरलल RC पॅरलल. तिकडलं कोणतं भेटलं RC पॅरलल सॉरी RC सिरीज RLC. ह्याच्यात कोणतं घेतलं RLC. इथपर्यंत काढायचं. ओके सगळ्यांना फोटो काढा.